ईडीचं कार्यालय तात्पुरतं स्थलांतरित, जन्मभूमी चेंबरच्या इमारतीत ईडीचं कार्यालय, सरकारकडून बीकेसी मध्ये कार्यालयासाठी जागा, लवकरच ईडीचं कार्यालय बीकेसीत जाणार। पाकिस्तानी नागरिकांसाठी देश सोडण्याची उद्या शेवटची मुदत, भारत न सोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार, भारत सरकारकडून नव्या सूचना जारी। ईडी ऑफिसची आग लागली की लावली गेली, दमानी यांना संशय, तर गोलमाल है भाई सब गोलमाल है म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला। राज्यातून 250 ते 300 पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर जातील, शॉर्ट टर्म व्हिसासाठी आलेल्यांनी तातडीनं राज्य सोडावं, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। हिंदूंचं नाव विचारून गोळ्या मारणा एवढ्या वेळ दहशतवाद्यांकडे होता का? विजय वडेट्टीवारांच्या सवालानं गदारोळ, मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। केंद्राची जलजीवन योजना फेल, नरहरी झिरवाळांचा सरकारला खर्च आहे, टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवणं महत्त्वाचं असल्याचं मत। झी 24 तासवर राजकोट इथल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची एक्सक्लुझिव्ह झलक, 83 फूट उंच तलवाराधारी पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात। नागपूरच्या भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीची ऑनलाईन विक्री, न्यूयॉर्कची कंपनी करणार तलवारीचा लिलाव, लिलावाला भोसले घराण्याचा विरोध।